2024 याच्या प्रमुख आयोजकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर उमेश गणेशराव काटे साहेब. काल देखील त्यांची या महत्वाची उपस्थिती या मैदानावरती लाभली होती. अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत उमेश काटे साहेब आपल्या सोबत इथे जॉईन झाले होते. आज देखील वेळात वेळ काढून ते येतील थोड्याच वेळात. मात्र तोपर्यंत आपण सामन्यांना प्रगतीपथावरती घेऊन जायचंय. चला मी या दोन्ही संघांना विनंती करतो. चार षटकांचा सामना असेल, लक्षात घ्या. एका गोलंदाजाला एकच षटक हाताळता येईल. 4 गोलंदाज तुम्हाला कंपल्सरी वापरावे लागतील. 4 ओवर्स का मैच रहेगा. हर बॉलर एक ही ओवर डालेगा. आपको 4 गेंदबाज यूज करने पड़ेंगे. द मैच शुड बी ऑफ 4 ओवर्स. ईच बॉलर विल हैंडल ओनली सिंगल ओवर. उमेश काटे यूथ फाउंडेशन वर्सेस साई फल अंडर 17A. इन दोनों टीम के बीच में ये फाइनल मुकाबला. महान टीम 16 आपण पाहताय, आपण अनुभवताय. याची देही याची डोळा, हा अद्भुत विहंगम असा सोहळा. येस, लेट्स प्ले. पहिला चेंडू समोरच्या दिशेने टोलावलाय. 1 धाव घेण्यामध्ये सुयश प्राप्त झालाय. मिसफील्ड झालीये आणि दुसऱ्या धावेसाठी देखील धावत निघालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मिसफील्ड झालीये आणि असं म्हणतात मित्रांनो की शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटन आपोआप चुकतात. तिथे पहिल्या चेंडूवर चूक झालीये. कौशिक काटे स्ट्रायकिंग एंडला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला वेदांत. वाईड बॉल. यावेळेस ऑन साइडला टोलवून दिलेला आहे. शॉर्ट आर्म जॅब. पहिली धाव इथे पूर्ण केली. एका हाताने चेंडूला ग्रॅब केलाय. इथे रनआउटची संधी आहे. काय घडलंय इथे? मात्र क्रिकेट मधली आत्महत्या पाहायला मिळाली. विकेटचं झालंय पतन. दुसरी धाव चोरण्याच्या नादात चोरी पकडली गेली आणि या वेदांत होईल बाद. स्ट्रायकिंग एंडला कौशिक. ओहो, यावेळेस पहा बॅटची कडा घेतल्यानंतर यष्टिरक्षकाकडून चुकी झाली आणि चेंडू मात्र तोपर्यंत निघून गेलेला आहे. चला, खेळाडूंच्या व्यतिरिक्त मैदानात कोणीही थांबणार नाहीये. यष्ट्यांच्या मागे, स्टंपच्या मागे असणाऱ्या खेळाडूंना विनंती असेल. 3 चेंडू 5 धावा. महान टीम फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या फेरीमध्ये जो संघ जिंकेल त्याला मात्र पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचं भाग्य इथे लाभणार आहे. यावेळेस 2 धावा घेण्यामध्ये सुयश प्राप्त झाले. फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी मनगटाच्या साह्याने हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. बिहाइंड द विकेट कीपर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि गॅदर करेपर्यंत 2 धावा पूर्ण आणि पुढचा चेंडू वाईड बॉल. पंचांच्या मार्फत इशारा कळवला जातोय. 8 धावा धाव फलकावर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे बॅकफुट वरती गेलेत आणि या बॅटची कडा घेतली. मात्र यष्टिरक्षक तितकाच चपळ, तितकाच चाणाक्ष, तितकाच चतुर आणि अजिबात फलंदाजाला जागेवर हलू दिलेला नाहीये. शेवटचा चेंडू शिल्लक. मोठा प्रहार. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावत येतोय. मात्र अंतर इथे गाठता आलेलं नाहीये. चेंडू जमिनीवरती दान. पंचांचा इशारा नकारात्मक चेंडू. इट इज नो बॉल. म्हणजेच काय तर उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. याही वेळेस फाईन लेग रिजन मधून चेंडू समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय. 1च धाव अंकित केली जाईल कौशिकच्या मार्फत. पहिल्या षटकाची सांगता. धावफलक 11. 1 गडी बाद. उमेश काटे यूथ विपक्ष साई फल अंडर 17 या 2 संघांमध्ये रंगणारा हा महान टीम 16. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत, तितक्याच क्षमतेचे, तितक्याच कुवतीचे आणि मैदानावरती त्यांचा खेळ देखील तितक्याच सुरेख पद्धतीने आपल्याला पार पडताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या रणभूमीवरती नवीन गोलंदाज
संध्या अलर्ट. संध्याचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने टोलवला आहे. क्षेत्ररक्षक धावत धावत कॉर्नरवरून चेंडूवरती आलाय. त्याने झडप घातली आहे. चेंडूची धरपकड, चेंडूची उचल फेक दरम्यानच्या काळात धाव मिळाली केवळ एक. धावफलकावरती 1 डझन धावा म्हणजेच 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न स्लाइस झालाय चेंडू. यष्टीरक्षक क्षमा करा, तिथे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव अंकित केली जाईल पुन्हा एकदा. कौशिक काटे सेट झालाय मात्र अद्याप चौकार षटकार लगावता आलेला नाही. हवेत चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला गेलाय. झेल उत्साहाशी गेला पोहोचलाय. आनंद इथे उत्साह पाहायला मिळतोय मैदानामध्ये आणि केवळ जल्लोष. विकेटचं पतन महत्वाचा विकेट. मोठा मासा गळाला लागलाय. संध्या अलर्ट काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. 3 चेंडूत केवळ 2 धावा खर्च करून एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलाय. तर आर्यन भोसले नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळू शकतो. स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 4. 13 धावा धावफलकावर सजल्यात. थोड्याच वेळात प्रकाश झोत देखील आपल्याला चालू झालेले पाहायला मिळतील. यावेळेस पहा ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतल्यानंतर चेंडू पॉपिंग क्रीजच्या आसपास स्थिरावलेला आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू. हा ते चुकून झालं का? चालेल. येस नक्कीच. 5 चेंडू 3 धावा. इथे समोरच्या दिशेने फटका टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. अडवला जाईल चेंडू. पहा डायरेक्ट हिट अंडरआर्म थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. थेट यष्ट्यांचा वेध घेताना 1 धाव घेण्यापासून मात्र रोखू शकलेले नाहीयेत. दुसऱ्या धावेपासून जरूर दोन्ही फलंदाजांना वंचित ठेवलंय. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 15. 2 गडी बाद. अर्धा डाव इथे समाप्त झालाय. पूर्वार्ध समाप्त झालाय आणि उत्तरार्धाला आता सुरुवात होतीये. शेवटची 2 षटक आहेत आणि ही सेकंड लास्ट ओव्हर घेऊन येतोय सुखदेव. अपील बॅटची घेतली कडा. सुखदेव मॅन विथ द गोल्डन आर्म. पहिल्या चेंडूवरती विकेट इथे प्राप्त केलाय. आदित्याला माघारी धाडलेला आहे आणि बिग ब्लो. तीन गडी बाद झालेत. पहिल्या चेंडूवरती सुखदेवने विकेट मिळवले. काल देखील सुखदेवने अशीच गोलंदाजी केली होती. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. याही वेळेस क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे देखील व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच मित्रांनो. कॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अगदी आपण पाहिलं तर साई पल या संघाचा चीता मैदानामध्ये चेंडूवरती झडप घेताना पाहायला मिळालेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स ऑन अ हॅट्रिक. दिस टाइम सुखदेव. हर्षितने हा झेल पकडलाय. पहा काय झेल पकडलाय. सर्वांच्या नजरा आपल्याकडे वळवून घेतलाय. हॅट्रिक बॉल आहे आणि नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला दुर्गेश. ओहो हॅट्रिक चेंडू जमिनीच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक त्यांना ते पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मानस होता मात्र वेळीच आपल्या पावलांना रोखलंय आणि घरट्यामध्ये सुखरूप यावेळेस फलंदाज परतलेला आहे. धावसंख्या 16. इथे देखील विकेटची संधी आणि इथे देखील रनआउट. सुखदेव जेव्हा गोलंदाजी हाताळतो ना तेव्हा मात्र त्याच्या संघाला माहिती असतं की आता अर्धा निम्मा डाव या षटकामध्ये समाप्त होणार आहे. मला वाटतं सुखदेव पहिली ओव्हर डिझर्व करतो. पहिल्या षटकात जर एवढ्या विकेट त्याने घेतल्या तर कदाचित 10 सुद्धा समोरच्या संघाला करता येणार नाहीत. 16 धावा धावफलकावरती आहेत. काल देखील सुखदेवने एका षटकात 3 विकेट घेतल्या होत्या. हवेत चेंडू आहे आणि याही वेळेस विकेट. पहा आपण चर्चा करतोय, चर्चा थांबतीये तोपर्यंत विकेट देखील इथे प्राप्त केली जाते. अगदी डोळ्याची पापणी लवते न लोवते तोच आलेला फलंदाज पुन्हा माघारी परततोय. शेवटचा चेंडू सुखदेवच्या षटकाचा. या षटकामध्ये 4 विकेट्स आल्यात. त्यापैकी 3 विकेट सुखदेवला आहेत. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपातील. नवीन फलंदाज गौरव मोरे. सोडून दिलाय चेंडू. डॉट बॉल. सुखदेव वाईट टाकणार नाहीये. सुखदेव कडून कोणत्याही चुकीची अपेक्षा नाहीये. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 16. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. सुखदेवची गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर जोरदार टाळ्या वाजवा. 3 विकेट्स आणि 1 रनआउट. त्याच्या षटकामध्ये केवळ 1 धाव त्याने खर्च केली आहे. अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजांना, जखडून ठेवलंय फलंदाजांना, पायामध्ये बेड्या घालून. अपील उचलून धरलीये. यावेळेस पहा डॉट बॉल. आर्यन
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, 16 धावांवरती धावसंख्या स्थिर आहे. यावेळेस हवेत चेंडू आहे, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. आणखी एका विकेटचं पतन पाहायला मिळेल. तन्मय यावेळेस चेंडूच्या खाली आणि 7वा गडी बाद होतोय. एखादी मण्यांची माळ तुटावी आणि त्या माळ्यातून एक एक मणी सांडत जावा, तसा तसा मात्र विकेट आपल्याला इथे पडताना पाहायला मिळतात मैदानावरती. तू चल मैं आया हे समीकरण. बऱ्याच काळानंतर 1 धाव फलकावरती सजली गेली. 17 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. समोरच्या दिशेने ठोरलेला चेंडू आहे. पहिली धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज सुटलेत. पाहूया रनआउटची संधी आहे. इथे पहा, फेकी सुंदर होती मात्र पकड करता आलेली नाहीये. कलेक्शन चुकलेलं आहे. 19 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. गौरव मोरे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीच्या रणवेवरती वेदांत सावंत. वेदांच्या या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टंपिंगचा इरादा होता. यावेळेस डॉट बॉलने झाली षटकाची सांगता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19 आणि उमेश काटे युथ या संघाने 20 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे साई पल या संघाच्या समोर. प्लेस्को 2024 अंडर 17 हाफ मधील अंतिम 16 फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते. महाअंतिम सामन्यामध्ये इथे मात्र गोलंदाजी करताना पूर्णतः वर्चस्व गाजवलेलं ते साई पल अंडर 17 या संघाने. आता मात्र कोणत्याही प्रकारे दबाव न घेता फलंदाजी केली तर पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती त्यांना आपलं नाव जरूर कोरता येईल. मात्र दुसऱ्या बाजूला उमेश काटे युथ जो संघ आहे तो देखील कमी नाहीये, कारण त्या देखील संघाने काल चांगला खेळ, बहारदार खेळ केला आणि या मैदानात या फायनलच्या मॅच पर्यंत प्रवेश त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून देखील पुनरागमनाची निश्चितपणे आपण अपेक्षा करू शकतो. सोहम कटारिया आणि अंश हे 2 फलंदाज आपण पाहू शकतो. फलंदाजीसाठी सोहमने काल एकाच षटकामध्ये 30 धावा केल्या होत्या. तो जर मैदानात उभा राहिला तर कदाचित मला वाटत नाहीये 2 षटकांपेक्षा जास्त वेळ आपल्याला थांबावं लागेल. सर 2 मिनिट. एकाच प्लेअरने थांबायचे माग, बाकी सगळ्यांनी बाहेर या. 20 धावांचं लक्ष आहे. बॉलरचं नाव कळवायचं. वेट, बॉलरचं नाव बॉलर नेम आदित्य. गोलंदाजीच्या रणीवरती स्ट्रायकिंग एंडला सोहम. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू. सोहनला डॉटबॉल टाकणं तारेवरची कसरत आहे आणि या लिलिया पार पाडली ती आता. पहिल्या चेंडूवरती आदित्यने डॉट बॉल आलाय. इथे देखील बॅकफुट वरती जायला भाग पाडलेला आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल्स पाहायला मिळाले आहेत. 22 चेंडू 20. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणालाही पंचांच्या निर्णयावरती दाद मागता येणार नाहीये. इथे सरळ हातामध्ये चेंडू मारला होता. पहिल्या अटेम्प्टला चेंडू गॅदर केला असता तर रनआउटची संधी जरूर होती. पहिली धाव फलकावरती सजली. हलक्या हाताने यावेळेस फक्त स्टिअर केलंय चेंडूला. पुन्हा एकदा 1 धाव. इथे डायरेक्ट हिट झालाय आणि काय घडलंय मैदानामध्ये, ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये धावा. ते पहा, आधीच कर्जबाजारी, त्यात उसणं शेजारी. आधीच धावा कमी आहेत, त्यात ओव्हर थ्रोच्या स्वरूपातील या धावा कुठेतरी संघासाठी थोड्याशा महागा ठरतायत. चार चेंडू 3 धावा. स्ट्रायकिंग एंडला अंश त्यागी, नॉन स्ट्रायकिंग एंडला सोहन कटारिया. पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेस केलाय चेंडूला. यावेळी क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये, डायरेक्ट हिट सातत्याने करतोय. यावेळी चेंडू यष्ट्यांच्या दिशेने जात होता. गोलंदाजाने मात्र मध्येच हाताने तो चेंडू अडवलेला आहे. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेला. इथे क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये रनआउटची संधी होती. क्विक थ्रो पाहिजे होता. 1 धाव घेण्यामध्ये सुयश प्राप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई पल या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5. 18 चेंडू 15 धावांची आवश्यकता.
हे 18 चेंडू सांगून जातील की कोणता संघ आहे जो पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरणार आहे, कोणता संघ आहे त्याचा पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्याचा स्वप्न इथे मात्र सत्यात उतरणार आहे. वेदांत काटे गोलंदाजीच्या रणवीरवरती पाहायला मिळतोय. सलामीवीर म्हणून आपल्या संघासाठी आलेला हा खेळाडू फलंदाजीमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मोठा फटका लगावताना इथे आपला विकेट गमावा लागला होता. डॉट बॉल, ओहो वाईट बॉल, पंचांचा इशारा. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ट्रायम लाईनच्या बाहेर. इथे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आहे. पहा सेन्सिबल क्रिकेट. सोहन कटारियाने ओळखलं की एक धाव घेताना देखील रनआउट होऊ शकतो आणि म्हणून थांबवलं आपल्या पावलांना. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस पहा डॉट बॉल. ओहो इथे कॅच ड्रॉप झाली. काय घडलं मैदानात आणि ते रनआउटची संधी देखील मिस झाली आहे. ही कॅच महत्वाची होती. सोहन कटारियाची कॅच कदाचित तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकले असतं, मात्र कॅच सोडलेली आहे. काल याच खेळाडूने एका षटकात 30 धावा मारलेल्या. अशा खेळाडूचा कॅच सोडणं म्हणजे पिंजऱ्यामधून वाघ सोडून देण्यासारखं आहे. डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू. ओ याही वेळेस डॉट बॉल. शेवटचा चेंडू. 7 धावा धाव फलकावरती आहेत. अप्रतिम षटक हाताळले वेदांतने. हलक्या हाताने पुश केलं यावेळी चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये चेंडू. एकच धाव अंकित केली जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या साजली 8. 12 चेंडू, आता 12 धावांची आवश्यकता आहे. सोहन 7 चेंडू खेळलाय, 3 धावा. आतापर्यंत त्याला शांत ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाजांना. तर अंश त्यागी 5 चेंडूंमध्ये 4 धावा. आतापर्यंतच्या दोन्ही गोलंदाजांनी आपली कामगिरी लिलया पार पाडलेली आहे. आता मात्र उर्वरित 2 गोलंदाजांना तशाच प्रकारे आपली कामगिरी करावी लागेल. अगदी आपण पाहिलं तर वेदांच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे गोलंदाजी करावी लागेल. दुर्गेश गोलंदाजीसाठी समोर अंश आहे. दोघेही खेळाडू आपण पाहिलं तर भारतीय संघाचे जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरलेले. हलक्या हाताने पुश केला. रनआउटची संधी आहे. इथे संधी गमावता कामा नये. विकेटचं पतन. काय घडलंय मैदानामध्ये? नजरहटी, दुर्घटना घटी. पहिला विकेट. नाव सी हु हॅज कम टू द बॅट. सुखदेव, मॅन विथ दी गोल्डन आर्म. गोलंदाजी करताना त्याने कामगिरी केली होती. आता फलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आली आहे. 11 चेंडू, 12 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये. रनआउटची संधी पुन्हा देखील आहे. यावेळेस पोचलाय सुखरूपरित्या. डिरेक्ट हिटची आवश्यकता होती. 1 धाव घेतली. 11 धावा आवश्यक 10 चेंडूंमध्ये. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. ओहो वा, व्हॉट अ डिलिव्हरी, व्हॉट अ डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. हवे चेंडू आहे. संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय. झेल. महत्वाचा विकेट. हा विकेट नाहीये ही मॅच मित्रांनो, कारण सोहन कटारिया बाद झालाय. आता मॅच कठीण झालीये. पहा शार्क माशासाठी जाळं वेगळं असतं. जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकलाय हा मासा. मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश इन टू दी बास्केट. 8 चेंडू 11 धावा. पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं आणि 9 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज पहिला चेंडू सोडून दिलाय. वाईट बॉल आहे. वेदांत सावंत. 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट बॉल. पहा बाहेरच्या प्रेक्षकांनी खेळाडूंना त्रास द्यायचा नाहीये. खेळाडूंना त्यांचा गेम खेळू द्या. तुम्ही बाहेरून कोचिंग करायची नाहीये. समोरच्या दिशेला चेंडू गेलेला आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अटीतटीच्या सामन्यामध्ये
ओहो हो हो जबरदस्त प्रयत्न केलाय. एका हाताने पहा या मैदानावरती आपल्याला जॉन्टी रोड्सचं दर्शन होता होता राहून गेलेलं आहे. अप्रतिम झेलचा प्रयत्न. कॅच जर झाला असता तर कदाचित कॅच ऑफ द टुर्नामेंट. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये 7 धावा रोखायच्या आहेत. तारेवरची कसरत आहे आणि पायात चप्पल नाही अशी अवस्था गोलंदाजाची. तर दुसऱ्या बाजूला फलंदाजांवरती देखील तितकाच प्रेशर पाहायला मिळेल. दबाव दबाव आणि दबाव दोन्ही संघांमध्ये, दोन्ही संघांच्या प्रत्येक खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या दबावामध्ये तुम्हाला तुमचा प्रभाव पाडावा लागेल. दबावामध्येच दबदबा निर्माण करणारी कामगिरी या मैदानामध्ये तुम्हाला या फायनलच्या मॅच मध्ये करावी लागेल. तर आणि तरच तुम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलण्याचं सौभाग्य इथे लाभेल. गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आदी. स्ट्रायकिंग एंडला सुखदेव आहे. जोपर्यंत सुखदेव आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. कालपर्यंत याच संघाने मोठमोठी धावसंख्या उभारली होती. सनरायझर हैदराबादची जी अवस्था आयपीएल मध्ये पाहायला मिळाली ती अवस्था साईबॉल संघाची मात्र या लीग मध्ये पाहायला मिळालेली आहे. संपूर्ण लीग मध्ये धावा अगदी खोऱ्याने त्यांनी खेचून काढल्या होत्या आणि याच मॅच मध्ये कुठेतरी धावांचा दुष्काळ, चौकार षटकारांचा दुष्काळ. 5 चेंडू 6 ची आवश्यकता. वेदांत स्ट्राईक वरती सोडून दिलाय. वाईट बॉल आहे. अटीतटीच्या सामन्यात येणारी प्रत्येक अतिरिक्त धाव तुमच्या संघाला मात्र बाबळीच्या काट्यासारखे टोचणार आहे. वाईट बॉल. 5 बॉल 5 चेंडू. गॅप मध्ये चेंडू टोलवलेला पहिली धाव पूर्ण केली आहे. इथे काय घडलं मैदानामध्ये? पाय घसरलाय. हा मित्रांनो, खेळता खेळता पडला तरी चालेल मात्र कोणाच्या नजरेमधून कधी पडू नका. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने स्टिअर केला. याही वेळेस 1 धाव घेण्यामध्ये सुयश. अतिशय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स अतिशय महत्वाची आहे. इथे गॅप मध्ये चेंडू निघून गेला. इथे नक्की 2 धावा घेण्याचा प्रयत्न राहील मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि रनआउट देखील प्राप्त झालेला आहे. सुखदेवला माघारी यावं लागेल. पहिली धाव चपळाईने घेणं आवश्यक होतं. बॉल और रनचं इक्वेशन आहे. पंच धावा किती आहेत आताच्या? एकच आहे का? 0. येस, पहिली धाव शॉर्ट रन आहे. पहा आधीच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. पहिली धाव शॉर्ट घेतलीये आणि दुसऱ्या धावेला रनआउट झाला म्हणजे आता 2 चेंडू 3 ची आवश्यकता आहे. दोन चेंडू 3 ची गरज. ओहो, पहिली धाव पूर्ण. काल 2 वेळा सुपर ओव्हरचा थरार आपण पाहिलाय. आता 1 चेंडू 1 धाव्याची गरज. आणखी एक सुपर ओव्हर पाहायला मिळेल का? डॉट बॉल. राह कठिन हो जितनी, संकल्प मजबूत हो मेरा. अरे चाहे नजर कमजोर पड़ जाए लेकिन नजरिया मजबूत हो मेरा. दाखवून दिलं या संघाने. उमेश काटे युथ फाउंडेशन अंडर 17 चा संघ इथे ठरलाय चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन्स. 17 वर्षीय गटातील विजेता संघ.